मिरज शहरामध्ये नशेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यातून गुन्हेगारी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। रात्री मिरज येथे नशेखोरांनी बस कंडक्टरला मारहाण केली तसेच एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे। या घटनेचा शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक विलास सूर्यवंशी यांनी तीव्र निषेध केला आहे। मिरज शहरातील गांजा, अवैध नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थ व इतर नशेचे पदार्थ विकणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने तातडीने छापे टाकून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी विनायक सूर्यवंशी यांनी केली आहे। जय महाराष्ट्र। आज आम्ही मिरज शहर शिवसेनेतर्फे सन्माननीय DYSP अजय कोकाटे साहेब त्यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। हे निवेदन म्हणजे काल एका नशेडीने बस कंडक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला। पोलीस कर्मचाऱ्याला चाकू भुकसून जखमी केलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। ह्या नशेखोरांना रोखण्यासाठी मिरजेत अवैध धंदे जे चालू आहेत, गांजा, व्यसनाच्या गोळ्या जे काही मिळतंय त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। नशेसाठी पोषक वातावरण म्हणजे कॅसिनो, जुगार, मटका हे जे आहे ते पोषक वातावरणच आहे। याच्यावर पण देखील कठोर कारवाई झाली पाहिजे। सर्वसामान्य जगायचं कसं? सर्वसामान्य माणसांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला होतो म्हणजे सर्वसामान्य माणसांचं काय? हे आता सर्वसामान्य माणसांच्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। जर का हे थांबलं नाही तर आम्ही जे नशेसाठी वाया गेलेली पोरं आहेत त्यांचे आई वडील असतील किंवा सर्वसामान्य नागरिक महिला असतील त्यांना आम्ही सगळ्यांना घेऊन मंत्रालयात ठिय्या आंदोलन करू। हे असं आम्ही आत्ता सध्या सन्माननीय DYSP साहेबांना सांगितलेलं आहे आणि याची आम्ही अंमलबजावणी नक्कीच करणार। जर का हे थांबलं नाही तर यांना शिवसेनेने प्रत्युत्तर आम्ही नक्कीच देऊ। ह्या नशेडी लोकांना, ह्या 2 नंबर धंदेवाल्यांना एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।